विद्यार्थी मित्रांनो, मी एका खास उद्देशाने जे टी-टीमधून ज्यांनी एकदम चांगल्या प्रकारचे मार्क्स घेतले, परंतु त्यांना एक समस्या निर्माण झाली, तर अशा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न घेऊन इथं यूट्यूबवरती आलो आहे आणि मी आवाहन करतो की ज्यांच्याकडे असा प्रश्न असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क करावा. मी त्यासाठी तुम्हाला एक नंबर पण देतो. तर आता पहिला मुद्दा आहे की मी तुम्हाला जे विद्यार्थी माझ्याकडे आले तर ते विद्यार्थी आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत आणि RIE म्हणजे रिजनल इन्स्टिट्यूट एज्युकेशन NCERT भोपाळ इथं 4 वर्षाचा एक कोर्स आहे. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन बरोबर D.Ed B.Ed केलं जातं आणि ह्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे जी TET होऊन टेट जी आहे परीक्षा त्यांनी दिली होती, तर या टेट परीक्षेमध्ये त्यांना एकदम चांगल्या प्रकारचे मार्क्स आहेत. असे जवळ 24 ते 25 विद्यार्थी येतं. तर त्याच्यापैकी हे आपल्या सगळ्या क्लासचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना जी समस्या आली, अशी समस्या अनेक विद्यार्थ्यांना येऊ शकते किंवा आलेली असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही काय करायचं आहे, आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आता लक्ष द्या, तू हे सांग, तुझं नाव सांग जरा. नमस्कार सर. माझं नाव महेश रमेश गायकवाड आणि मी 2025ला BA B.Ed इंटिग्रेटेड कोर्स रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन NCERT मधून पूर्ण केलेला आहे. सर मला मार्क्स 141 आहेत. नमस्कार सर, माझं नाव आविष्कार बाबासाहेब बर्वे. मी माझं BSc B.Ed इंटिग्रेटेड कोर्स हा 2025मध्ये रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन RI भोपाळमधून कंप्लीट केला आहे. सर मला टेटला 153 मार्क्स पडलेत. सर त्याचबरोबर सर आकांक्षा पाटील म्हणून त्यांचं BA B.Ed झाले त्याच कॉलेजमधून, त्यांना 154 मार्क्स आहेत. सर आता एक लक्षात घ्या की यांची एक समस्या आहे, त्यांना पवित्र पोर्टलवरती माहिती अपलोड करताना एक महत्त्वाचं, असे 24 ते 25 विद्यार्थी बरं का एकाच कॉलेजचे, तर माहिती अपलोड करताना या विद्यार्थ्यांना एक समस्या आली, तर ती समस्या तो सांगेल. आणि असे जर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये जर कोणते असतील तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आपल्याला आयुक्तालयाकडे यासाठी धाव घ्यावं लागणार आहे, कारण ही समस्या तुमच्या करिअरशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ खास करून मी अपलोड करतोय. समस्या एक्झॅक्ट सांगा. सर 15 डिसेंबरला पवित्र पोर्टल चालू झालं. त्यात त्यांनी एका नोटीसमध्ये मुद्दा क्रमांक 11मध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी BA B.Ed आणि BSc B.Ed इंटिग्रेटेड हा कोर्स केलेला आहे, त्यांनी त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे ते अकॅडमिक क्वालिफिकेशनच्या सेक्शनमध्ये पवित्र पोर्टलला अपलोड करायचं आहे. परंतु त्यांनी तिथं अशी कोणतीही तरतूद केलेली नाही आहे की ज्यामुळे सर जे आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी BA B.Ed आणि BSc B.Ed अपियरमधून फॉर्म भरला होता, तर त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो सर म्हणजे मुदतीच्या आतच आलेला आहे सर आमचा. तर त्यांना पण त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची लास्ट डेट सर 25 सप्टेंबर ही करावी. जशी त्यांनी B.Ed आणि D.Ed 2 वर्षाच्या कोर्सच्या विद्यार्थ्यांना जशी 25 सप्टेंबर 2025पर्यंत दिलेली आहे, तशीच इंटिग्रेटेड कोर्सच्या अपियर विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी ही संधी उपलब्ध करून द्यावी. 25 सप्टेंबर ही तारीख आयुक्तालयाने द्यावी अशी त्यांची एक विनंती. आणि ही समस्या तुम्हाला समजली असेल, या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते. तर असे विद्यार्थी जर कोणी असतील तर मी तुम्हाला नंबर सांगतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 90 11 025 700. धन्यवाद.